नमस्कार, समर्थ किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट, चविष्ट आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे मसाला मक्याचे स्टिक। बाहेर मिळणाऱ्या कॉर्नपेक्षा हे घरचे कॉर्न स्टिक अगदी चवदार आणि स्वच्छ असतात। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम 2 ताजे मके घ्या। मक्यावरचे साल पूर्णपणे काढून टाका आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि मक्याचे गोलसर मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या। आता कुकरमध्ये आवश्यक तेवढे पाणी घाला, त्यामध्ये मक्याचे तुकडे आणि चवीनुसार मीठ घाला। कुकरचे झाकण लावून 3 शिट्ट्या होईपर्यंत मका शिजवून घ्या, त्यामुळे मका मऊ आणि छान शिजतात। सर्व करताना प्रत्येक तुकड्यात आपण टूथपिक लावा, त्यामुळे खायला खूप सोपे जाते आणि दिसायलाही आकर्षक वाटते। संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी, पावसाळ्यात किंवा मुलांच्या डब्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। तोपर्यंत आपण गॅसवर कढाई ठेवायचा आहे। कढाई गरम झाल्यावर त्यात 1 ते 2 चमचे तूप घाला। तुम्हाला हवे असल्यास तुपाऐवजी लोणी देखील वापरू शकता। मी आज तूप वापरत आहे। तूप गरम झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट घाला आणि काही सेकंद छान परतून घ्या आणि त्यात 3 टेबलस्पून टोमॅटो केचप घाला। यानंतर आपण मसाले घालूया। टोमॅटो केचप घातल्यानंतर तर काय मसाला घालायचा आहे, तर त्यामध्ये धनेपूड, जिरेपूड, चाट मसाला, चिमूटभर काळी मिरी पावडर, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सर्व मसाले एकत्र छान परतून घ्या, म्हणजे त्याचा सुगंध आणि चव अधिक खुलून येईल। सगळं मिक्स करून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायचं आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्व मिश्रण नीट मिक्स करा। दरम्यान आपला मका शिजलेला आहे आणि तो कुकरमधून बाहेर काढून पाणी निथळून घ्या आणि हे शिजवलेले मक्याचे तुकडे मसाल्यात घाला आणि हलक्या हाताने सर्व तुकड्यांना मसाला व्यवस्थित लागेल अशा प्रकारे मिक्स करा। 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर परता, म्हणजे मसाल्याची चव मक्यामध्ये मस्त मुरते। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा सोप्या व चविष्ट रेसिपीला आपला समर्थ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हे बघा, झाले आपले गरमागरम मसाला मक्याचे स्टिक तयार आहेत। तुम्हाला तिखट आवडत असेल तर अजून थोडं लाल तिखट तुम्ही घालू शकता। पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह। धन्यवाद।